अरे बापरे. अरे तुझी हिंमत कस काय झाली माझ्या भावाला हाणायची? अरे तुला सांगतो तुझ्या घरात घुसून हाणीन, तुझ्या घरात जेवढे लोक असतील ना त्यांना हाणीन, तुझी भावकी हाणीन, तुझं अख्खं खानदान आलं ना तरी हाणीन, तुकडे तुकडे करून टाकीन. तुला अजून माझा राग नाही माहित, मी एका बुक्कीत तुझा घासा आत घालीन. अरे तुझे जेवढे जोडीदार असतील ना तेवढे सगळे आण. तुला आज बघायचे ना काय तांडव असतो, आई शप्पथ सांगतो रक्ताचे ना पाठ वाईन आज पाठ आण. हा काय बोलतोय त्यो? थांब ना, फोन तर उचलू दे ना. बोल ना, भ्याला का काय हे ऐकून? उचल ना फोन, उचल. ओ ताई काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना, सकाळपासून काहीच खाल्लं नाही अहो. 100चे सुट्टेत का? आहेत की देत. खा ना त्याच काहीतरी. वहिनीले अरे आपल्या मित्रांपैकी सगळ्यांची लग्न झालीत, फक्त तुझंच लग्न व्हायना. कमून रे? अरे बऱ्याच गोष्टी असतात रे. पैसा पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, घर चांगला पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे दारात. अशा गोष्टी त्याच्यामुळे जमणार आहे. भाड काऊ चेहऱ्याबद्दल काही नाही बोलू राहिला. लाईटीच्या भविष्यावर दिसणारा काळा जामून. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी, नौफिदान थट्टा आज मांडली. ऐका ना पाहुणं, मला ना खाली फक्त चौकापर्यंत सोडता का? तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकत. काय झालं नेमकं आहे ना, बार बंद व्हायचा टाइम झालेला आहे, नाही तर माहिती अवघड होईल. ऐका ना, तुमचे 10-5 रुपये असतील तर मला भाडं देऊन टाकतो ना, मला फक्त खाली सोडणार राव. काय झालं आज काय बघू राहिलं माझ्याकडे? हे बघा, माणुसकी जर असली ना जिवंत तर असं हलकडवाणी बघू नका. मी लाजल्यासारखं होतं, मला तिथपर्यंत सोडा. क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. आणि हा तुझ्या भावाला जरा समजून सांग. का रे, काय झालं? कसला रागाने बघतो तो माझ्याकडे, एखाद दिवशी मोकार मार खाईन मी त्याचा. समजून सांग त्याला जरा, नाही का म्हणाव काय नाही आमचं. हॅलो पप्पा, आपल्या शेजारचे काकू कोणासोबत तरी पळून चालल्यात. हा जाऊ दे तू बाहेर काय करतो पावसा पाण्याचं? घरात जा ना. परुषा, आपण दोघं एका वर्गातले. मला पोरग बी होऊन या वर्षी, आणि तू 30चा घोडा झालाय. तुला लग्नाचं टेन्शन मिशन आहेत का? लग्नाचा टेन्शन मला खंबीर आहे मी, मला काय होत आहे खंबीर. तू सोड मला, जाऊ दे. आज सकाळ को हमरे क्या ह्या चिखला पाण्या क्या वावरा में मोदी आप येऊन से गया. वो आया ना हमरे क्या गया में पड़ा और वो रड़ रहा था. मी त्याच्या को इचऱ्या क्या वाया मोदी आपके, तो वो म्हणे की वो हमरे को देशा लय ताण होया है, आता को या देशा का वजह नहीं झाप रहा है. वो हमरे को म्हण रहा था कि ह्या देशा का वजह तुमरे क्या खांद्या पे टाकने क्या है. तुम दुनिया में क्या सगळ्यात हुशार माणूस है, मी दुनिया में क्या सगळ्यात हुशार माणूस है. मनुष्य वो हमरे क्या खांद्या पे वजह टाक रहा था. वो हमरे को म्हण्या कि अब तुम्हारे क्या हवाले वतन मधुकर. त्याच्या की तरमळ पाहून शे हमरे को लय वाईट वाट्या. पण मी त्याच्या को म्हणा की मोदी आप्पा तुम रे क्या शब्द का मी मान नहीं ठेव सकते. मी ये देश नहीं संभाळ सकते. वो हमरे को म्हण रहे थे काहून, तो मी त्याच्या को सांग्या अरे ह्या देशामध्ये उलथ्याच्या पालथ्या काम हो रे, पालथ्याच्या डबल उलथ्या हो रे. सांगो सुखा का जीव दुखा में कशा को घाएंगे. अरे पहिल्याने, दुसऱ्याने, तिसऱ्याने, चौथ्याने, पाचव्याने, 6व्याने, 7व्याने, 8व्या मजले में आग लाग रहे. सांगो ह्या दुनिया में काही भी हो रहे है. आता को बघो, आमदार फुट रहे, खासदार फुट रहे, अरे लेकरा बाळा के शाळा में के पेपर फुट रहे मोदी आपका. अरे उद्या चला मी देश संभालने को उभा रहा है तो ये हमरा को भी फोड़ून से टाकेंगे. सांगो है क्या काही फायदा? वो आंधळ उरावर से घेने का, भावता खूप आने का, वो हमरे को येते नहीं. वो तुम रेखा तुम पाऊन से घेओ. अरे हमरे का चिखला पाने का जिंदगी चांगले है आपल्या. हमरे को कशा को सुखा क्या जीव दुख्यात टाकले आहे. अरे पहिले के लोक चांगले असते थे, जो बोलते थे वो 100% करते थे. आता को बोलते एक है करते एक है.
आणि करणे को जाते एक है होते एक है. अरे पहिले जिंदगी चांगल्या थ्या ओली बाकी डंगळे थ्या दोनों हाथा में दोन घेणे क्या इकून से झिंगाला हुरहुर इकून से झिंगाला हुरहुर. अरे 4-5 बार करे तो वया ना जिंदगी. कशा को मंत्र्या को संत्र्या को आंत्र्या को पंत्र्या को कर रहे हैं सवान धावा क्या. हो ऐका ना, तुम्हाला बॉयफ्रेंड आहे का? नाही. चल पप्पी दे मग. कर क्या रहे हैं यहाँ पे. बैगन वाकड़ी तिकड़ी संगठन के अध्यक्ष मधुकर येडके बैगन सरकार को सूचित करते हैं की मी आता कोच सोयाबीन पेरे आहे. यंदा वर्षी जर सोयाबीन को तुमने क्या लुलू मुलू भाव दिया तो मी सगळ्या को लुलू मुलूच करून शे टाकेंगे. तुमऱ्या कहने सोयाबीन को जर सोने के पेक्षा जास्त भाव दिया तरच बरे आहे. नाही तुम्ही डायरेक्ट तोडफोड मोड संघटनेचे अध्यक्ष होईन घ्या. हा आणि मग मी कोणाका बुडापासून शे उपटून द्या, कोणापासून शे कमरापासून शे मोडून द्या, कोणाकडे डायरेक्ट शेंडा जोडून शे टाकीन द्या. सोयाबीन को भाव देव. सूर्या मामाने हमरे की गोष्ट ऐकी आहे. दुसरे क्या टर टर सगळे हमरे को लांबते आहे, सगळे भेटे आहे. तुमऱ्या कहने जर आता खडखड खऱ्या आणि भाव जर कम दिया ना तो मी डायरेक्ट खतच नाकामे घालीन घ्या. हा आणि कानामे बी घालीन घ्या आणि सगळे भोक्षे बंद करून टाकीन द्या तुमऱ्या की. हमरे के नादी लागने क्या नहीं, सोयाबीन को भाव देने क्या नहीं तो मॅडम जी 2 दिवस झालं काय खाल्लं नाही, काय तर द्या की. दिसायला तर चांगला दिसतोयस की. मग लग्न कर. होय चिव, अरे तू लग्नाच्या आधी किती उपास करायची, देवा धर्माचा करायची, मग आता काऊन बंद केलंस? मग मला तुम्ही भेटले ना, वाह क्या मुस्कुराहट है. मग मला देवा भरोसा सोडालाय. हो तुम्ही मला एक सांगा, तुम्ही अजिबात शिकलेले नाहीत, तुम्ही एकदम अनपड आहेत, मग तुमची 1 करोडची लॉटरी लागली कस काय? सकाळी उठलो, आकाशात 5 पक्षी उडत होते. आज तारीख आहे 9, झाले 5 गुणिले 9 41. लावला आकडा, आली 1 कोटी. हायला पण 5 गुणिले 9 45 होते तर मग तुम्ही 41 वर आकडा कस काय लावला? हा बघितलं का, शिकलेला असतो तर लॉटरी लागली असती का? बात कुछ समझ न आए कमी क्या हम. खुले में दारू पीने का मजा ही कुछ और है. हाय आज खुश तो बहुत हो गए तुम. जी मालिक. अरे बेटा मुझे माफ करना, मैंने तुम्हें देखा नहीं. जानबूझ के ऐसे कोई करेगा भी नहीं दादाजी. तुम्हें चढ़ी तो नहीं ना? 2 बूंद से थोड़ी चढ़ती है, कम से कम पूरा खंबा होना चाहिए तभी चढ़ेगी ना. इट्स ओके दादाजी. कैपेसिटी उम्र से बड़ी है इसकी. कैपेसिटी तो बड़ी होगी ना बड़ी मालिक, खून तो बेवड़ों के खानदान का ही है. ये अपने हीरा बाबू के बेटे. अरे याला काय लाज आहे का? येणे ना पण माझी इज्जतीची वाट लावली. यो 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 सोडित नाही. अरे बायको, अगं साधं तुझं घरात लक्ष नाही. अरे काय म्हणतो यो कसला नाद लागला याला. अहो मी तरी काय करू, गावातले सगळे पोरं लग्न करतात ते, त्यापासून हे पण पिसाळगत करायला लागले. काय बाई वहिनी, तुमचं तर लक्षच नाहीये घरात. तुझ्या पाया पडतो पण लग्नाचा नाद सोड. एक नाही जावाय बाप्पू. हा बाग लग्न केल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ हे लग्न करायची, आता नाही करणार मग कवा करणार. हा वाघ 7 फेऱ्या घेतल्याशिवाय ऐकत नसतो. अरे मामा, अरे बायकोचा बाप आहे म्हणून तुला सुट्टी देतो. हे तुझं वय ना 7 फेरे घ्यायचं नाही, 4 जणांच्या खांद्या जायचंय मसन वाक्यात. एक मिनिट जावाय बाप्पू. हाय बहिणी, कशी आहेस तू? नक्की हे पोरं आपल्या लग्नासाठी नकार देतात. काम करू, आपण पळून जाऊन लग्न करू. त्यांचा आय लव्ह यू सोबत 0 मिनिटात तुझ्याकडे आलो.
तोपर्यंत पप्पी घेऊन शांत बस. शांता, मी आलो 0 मिनिटात. बायको हम्म. अगे शांतना ओळखीचं नाही वाटत. ओळखीचं काय, तुमचीच आई आहे. अच्छा. बायको, आता नाही शकत मी. अयो, तुझा बाप माझ्या आईशी फोनवर बोलतोय. अयो पाड्या, आता मी जातोय. यमराज कमिंग कमिंग नाव कमिंग. पाड्या, माझ्या वरच्या बारीला जात जा तू. शीतल, आपली व्हॉट्सअपची चॅटिंग डिलीट कर बेबी. अरे खायची का? नाही नको. असं का बघतोयस माझ्याकडे? मगापासून बघतो 2-2 बिस्किट उचली ती. एक खा की. बावळट. अय तुम्ही दोघं आज घरी आमरस खायला या बरं का. का रे, आज काय विशेष? अरे विशेष काय नाही, आंबे सडायला लागलेत. बायको म्हणली फेकून देण्यापेक्षा तुमच्या मित्राला चारलेले बरे. या दोघ जण आज मस्त घट आमरस करतो, पाणी नाही होतीत काय नाही. अहो मावशी, अहो एवढी चपाती नगर राव, लय जेवण झालंय माझं पोटभर. परत घरी जाऊन जेवायचं. जर नाही ना जेवलो तर बायको लय बाडबाड करीन राव मावशी. भाड खाऊ, हे तुझंच घर आहे आणि मी तुझीच बायको आहे. हा, मूत पिऊन आलो तर आलो आणि बरोबर मित्र घेऊन आला आणि तो बी असा घेऊन आला का जो मूत पिऊन आलाय. भाऊ, तुला अजून काही वाढू का? वाढ ना, वाढ वाढ त्याला. काय झालं बघ. हो, काय झालं? अहो पेट्रोल संपलंय गाडीतलं. बरं तुम्ही इथं थांबा, आम्ही पेट्रोल घेऊन येतो. वय. हा, अहो याच्यात पेट्रोल आहे ना. अहो ते इमर्जन्सी साठी ठेवलंय. बाळा, तू कशाला टेन्शन घ्यायला लागली? तुझ्या घरचे जर लग्नाला नाही म्हणजे नाही, मी तुला पळवून घेऊन जाईल. ऐका ना सर, मी ना तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे. त्यातलं एक ऑप्शन आहे तुम्हाला आयुष्यातून कायमचा काढून टाकायचं. तर तुम्ही कोणतं निवडता? पहिलं ऑप्शन आहे दारू. ठीक आहे, दुसरं निवडेन दुसरं. अहो दुसरं ऑप्शन ऐकून तर घ्या ना. गपना बाबा, काय डोकं खातो. अहो, ऐकून तर घ्या ना. दारूच्या आठवण करून. ऋषा, तू एवढा गोरा कस काय रे? अरे मी जेव्हा पटत होतो ना तेव्हा माझी मम्मी ना पांढरी कोलगेट लावायची. पांढरा कोलगेट? आयला माझ्या मम्मीने मिसरी घासली नसती ना तर मी पण गोरा असतो रे. थांबा थांबा, मी फोन लावते. फोन बैगन. हेलो डॉक्टर. हाँ बोलिए. वो हमरा क्या मित्र को कुत्रा चाया. कुत्ते ने काटा. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. अरे लोका क्या लेकरा को हमरा क्या मित्र को कुत्रा चाया, तुमरा को अच्छा बात है क्या? अरे तुम डॉक्टर है क्या? ढोल डॉक्टर है तुम? नहीं नहीं सर, मैं बोल रहा था कि कुत्ते ने काट लिया. लेकिन ठीक है, अभी आपका दोस्त कैसा है अभी? अरे हमरे मित्र चांगले है पण कुत्रा येण्यासारखं कर रहे ना. कधी जाणार आहे तुमची खटारा? खटारा बाई, हे भंगार भरलं की जाणार आहे. रुको जरा, मॅडम प्लीज जरा एवढा पत्ता सांगता का? सबर करो. इथून सरळ जायचं आणि पुढे लेफ्ट घ्यायचा. काय झालं, तुम्ही असं का माझ्याकडे बघताय? तुम्हाला पण बारीक बारीक मिशी येतात काय? काळ्या तोंडाच्या चिपऱ्या वाढवून स्वतः आल्यास आणि मला म्हणतोय मिशा येतात.
मी घेतला नाही तर तुला चपलीने टाकला करीन डुकरा. मुक्कायस बघ मला माहिती आहे तू मुक्का नाहीस. गाणं म्हणून दाखव 20 रुपये देतो. ए बोळ्या शंकुरा हे बस बस तुझा लय घाण आवाज आहे. 20 रुपयात काय सोनी निगमच्या आवाजात गाव का? याला पाहिलंय का? थांब एक मिनिट. हे बघ इथे राहतोय. Inky Pinky Funky, Daddy bought the donkey. ए रिक्षा, ओ पॅसेंजर. लग्न झाल्याच्या नंतर माझे दादा आणि वहिनी. पक्या शरबत. ऋषा काय झाले असं का बसलं टेन्शन मध्ये? अहो दादा, सकाळी कामावर जाताना बायको संग भांडणं झाली, ती टेन्शन. कामावर जाताना गाडी वाटत पंक्चर झाली, त्याच्यामुळे लेट झाला कामावर, ती टेन्शन. मालकानं कामावरनं कायमच काढून टाकलं, ती टेन्शन. ह्या टेन्शनमध्ये आत्महत्या करणार होतो, सरबतात विष टाकून ठेवलेलं, ते बी तुम्ही दोघांनी पिलं. ओय काय खायचं का? हा खाऊ ना. मग घ्या खाऊन, मी आलो घरी जाऊन. काय झालंय? शेजारणीला डोळे आल्या ती. मग ह्याला का मारताय? तिला डोळे आल्यावरच ह्यासनी कसं आलं? काय झालं रे आण्या? काय रडतोय? माझी म्हस मेली. अरे बाबा, माझा आजोबा वारला तेव्हा मी रडलो नाही, आणि तू म्हस मेली म्हणून रडतोयस? माझी म्हस 8 लिटर दूध देत होती. तुझा आजा देत होता. मी ना स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर आता पैसे कमवणार. आता चाड्या करणाऱ्याला बी पैसे भेटायला लागले काय? चला नगर पुणे, नगर पुणे, चला नगर पुणे, नगर पुणे चला. हो जागा आहे का? नाही ना, जागा ऐकून तर गाडी घेतली ना आपण. काय काय मावशी, काय रे? छत्री ओली असती म्हणून पाऊस पडतोय काय? नाही रे, वरून तुझा आज जमतोय म्हणून छत्री उघडल्या. जा प्रिया. होय तो ऋषा. ए ऋषा इकडे. काय रे? अरे इकडे काय करतोय तू? अरे बाबा, फॅमिली टाइम. बायको 2 आठवड्यापासून मागे लागली होती. फिरायला आलो आज घेऊन. अरे बाबा, पण तुझं लग्न कुठे झालंय? मी थोडी म्हणलं माय बायको आणली, शेजाऱ्याची आणली. बरं तुमचं चालू द्या, मला जरा बायकोला वेळ द्याव द्या. परत तिचा नवरा घरी यायच्या आधी तिला सोडून बी यायची. बाहेरच्या देशात पाहुण्याच्या घरी गिफ्ट घेऊन गेले, त्यांच्या पाहुण्याच्या घरी तर म्हणतात आभारी आहे, थँक्यू. आणि आपल्या इथं ही कशाला आणलंय, ह्याची काय गरज होती, आणि तेवढं म्हणून घेतेत बी. हे बघा, तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि ह्याचं ऑपरेशन आहे ना पुढल्या 3 दिवसात करावं लागेल. आणि या ऑपरेशनचा खर्च आहे ना 5 लाख रुपये. जर तुम्ही पैसे भरले तर तुमचं ऑपरेशन आहे, आणि जर तुम्ही ऑपरेशन नाही केलं तर तुमचा मृत्यू अटळ आहे. डॉक्टर एक काम करा, माझ्या बायकोला एक मारायचं इंजेक्शन देऊन टाका. का? हो बरोबर आहे डॉक्टर त्यांचं. आम्ही सोबत जगायचं मारायचं वचन घेतलंय. तुम्ही द्या इंजेक्शन मला. किती प्रेम आहे हो तुमच्या नवरा बायको मध्ये. अरे कसलं प्रेम, तिच्या नावावर 50 लाखाची पॉलिसी काढलेली, तिला मारून टाक, 5 लाखाचं ऑपरेशन कर आणि 50 लाख मला देऊन टाक. आईला पवन दादा एक घोटाळा झाला राव. काय रे, काय घोटाळा झाला? पैसे साचून फिरायला चाललो होतो. हा मग काय आलं? अर्ध्या रस्त्यात गेल्यावर हप्ता कट झाला. पाहुणं, मुलाबाळांचा काही विचार केला का नाही? वय जर चाललं ना निघून, नंतर डॉक्टर पण गॅरंटी नाही देऊ शकतो. मग कधी करताय प्लॅनिंग?
मी काय म्हणून राहिलो, स्वतःच्या मनाचं ऐकत जाय, 4 लोकांचं नाही ऐकायचं. जो तुला जास्तीचं ज्ञान पाहत असेल त्याच्या ढुंगणार लात मारायची चांगली धरून. नाही नाही असं कसं, मला प्रॉमिस कर. नाही नाही उद्या सकाळीपर्यंत तुझ्या हातावर माझ्या नावाचा टॅटू पाहिजे. नाही मला प्रॉमिस करच तू आता. टॅटू पाहिजे उद्या सकाळी सोनू नावाचा. फोन कस काय कट केला तू माझा? गर्लफ्रेंड सोबत बोलत होतो ना मी. फोन कमून कट केला? भाडकाव, गर्लफ्रेंड सोबत बोलत होतो ना मी. मध्ये मध्ये बोट घालायची लय सवय तुला. तुला गर्लफ्रेंड नाही त्याला मी काय करू? तू सिंगल मारणार आहे भाडकाव. जळतो माझ्यावर. बाजूला काय लावलंय हे? अरे त्याला समजावून सांग. गर्लफ्रेंड सोबत बोलत होतो तर मधूनच फोन घेऊन फोन कट केला. ए का म्हणून फोन कट केला? अरे ती फक्त माझ्यासाठी पोरगी नाहीये रे. अरे मग काय छक्की काय छक्की. सोड ऋषा, याला जिवंत नाही ठेवणार मी. माझ्या गर्लफ्रेंडला चक्की म्हणतोय. अंड कितीला आहे? 7 रुपयाला. समोरच्या दुकानात 5 रुपयाला आहे. जेव काय फुकट पण देईल का? त्याची कोंबडी कोणासंग बी फिरत्या. हो दादा काय तर द्या ना. अय बेकार निघून. हो याला अजिबात पैसे देऊ नका बर का. यांना पैसे दिले काय 10 रुपये पिऊन येते. अरे भाऊ पैसे काय भेटणार नाही. खायचं असलं तुला वडापाव खाऊ घालतो. हा काही ना, माझ्या भाडकावच्या दुकानात नाही खाणार मी. मला बाहेरच्या दुकानात घेऊन चाला याच्यात आईला. म्हणत्या आक्या आलाय बघ, त्याला आता विचारतो घरला चलास काय. ए बे, त्यानं बी भैर तू बी भैरा. तुम्हाला एकूण एकाचं बोलणं कसं समजते बे? नाही बे, मोबाईल मध्ये चार्जिंग फुल आहे. आक्या घरला चलास? अबे नाही बे, मी घरला चलो. मला वाटलं घरला चलास. भाऊ किती पैसे झाले रे? तुमचे 200 रुपये झाले. अरे यार तो ऑनलाईन पेमेंटच आहे ना माझं. तुझ्या काय कॅश? माझ्याकडे आहे बरं का 500ची नोट, पण ती फाटकी. तुला दिली असती मी. आता काय करायचं? मॅडम आमच्या इथं फाटकी नोटा पण चालतात. अरे यांच्या इथं फाटके नोटा पण चालतात. अरे झालं पेमेंट. कुत्र्या मी 2 दिवसापासून तुमच्यासोबत बोलत नाही, तर तुमचं म्हणणं काय? धन्यवाद. हाँ हेलो. हेलो, नमस्कार सर. हाँ नमस्कार. सर मैं कस्टमर केयर से बात कर रहा हूँ. हाँ करो, बात करो. सर मैं आपको जानकारी देना चाहूँगा कि पिछले 2 दिनों से आपका रिचार्ज समाप्त हो चुका है. हाँ हमारे का 2 दिवस से रिचार्ज संपे है ना. तुम कर रहे हैं क्या टुकड़ों से? नहीं सर, ऐसा कुछ नहीं है. मैं आपको जानकारी देना चाहूँगा सर कि रिचार्ज ना होने के कारण आपके नंबर पर इनकमिंग और आउटगोइंग दोनों कॉल बंद हो चुके हैं. बैगन. म्हणजे हमरा का इकडे कमिंग का भी कॉल बंद व्हाया है आणि तिकडे गोइंग का भी कॉल बंद व्हाया है. जी सर. काय जी सर कर रहे हैं वरून से तोंड वर करके. अरे बाबा तुमरे का हम गावाकडचे लोक काय येड्या दिखते है का? हमरा का काना में बीड़ी ख्वाशा है का? हाँ का हम धोत्रा पे इन करून से बसे है इथं. क्या हो गया सर? काय व्हाया म्हणजे तुम येड्या समझ रहे हैं हमरे को. अरे बाबा बंद व्हाया है इकडे भी तिकडे भी. तो मग तुमरे का फोन कस का आया? बात तो सही है. तुमरे का फोन कस का आया हमरे का? सर हमारा सिम कार्ड जो है वो कंपनी का है. ये कॉल जो है सर सीधा कंपनी से है. वाह म्हणजे तुमरा का फोन जो है वो कंपनी का है. आज तुमरे का सिम कार्ड कंपनी का है. वाह वाह वाह. आणि हमरे का वो छत्री घेऊन से बसते है त्याच्याकडून से चोरून से आने है का? हमने चोरून से आने हैं का? तुमरे का कंपनी का है. हमरा का चोरून से आने हैं, डाका टाकून से आने हैं. हमने है ना. आप ऐसे कैसे बोल रहे हो सर? ऐसे कैसे बोल रहे हैं मुझे? तुम कैसे बोल रहे हैं? तुमरे का नहीं दिख रहा है तुमको. देखिए सर, आप रिचार्ज कीजिए नहीं तो आपका सिम कार्ड कंपनी की ओर से बंद हो जाएगा.
ऐसा कैसा बंद हो जाएगा? तुम बंद करो तुम. हमरा का फक्त कार्डच बंद होणं दो. तुमरा का सांगताय डबा येऊन शे डोक्या में नाही घालं तर मग नाव नाही सांगताय हमरा का. तुम बंद करो. अरे वा. ओ जागा आहे का हो? आयला जागा लय होती बरं का आमच्याकडं, पण आमच्या आजाने इकून टाकले राव. पेताड होतं, काय अक्कल नव्हते त्या टायमाला त्याला. नाही तर आज आम्ही करोडपती असतो माहितीये का. तुझ्या आईला तुझ्या एसटी जागा आहे का नाही विचारतोय. डॉक्टर हा तुम्ही तेच ना काल परवा आलेले औचित्य पेशंट? डॉक्टर माझा एक प्रश्न होता. बोला ना. मला सांगा, तुम्ही डॉक्टर लोक ढुंगीला काय बरं इंजेक्शन देता? अबे साले, तुम्हाला दुसरा अवयव नाही सापडत का? एवढे नाजूक अवयव तुम्ही इंजेक्शन देता, तुम्हाला लाज नाही वाटत का मॅडम? नाही मला सांगा ना. हा गुडघा आहे, मनगटे, हनुवटी, खांदा आहे, करंगडी, बरगडी, खूप आहे. तुम्ही तिकडे द्या ना इंजेक्शन, तुम्ही ढिंगला देता. अरे शिकल्या तेवढ्या हुकल्या ना, जरा सुद्धा लाज नाही वाटत का? अरे तरण ताटे पुरं ठीक आहे, तुम्ही या म्हाताऱ्याच्या डोंगीला इंजेक्शन देऊन परत्याच्या डोंगाची चाळण केली ना. तुमचा नवरा काही नाही बोलत का? लोकांच्या डोंगाला इंजेक्शन देता. हा आला कधी चकी खाली घ्या डोंगीला इंजेक्शन. नाही माझा प्रश्न आहे जो जागतिक लेवलचा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही डॉक्टर लोक डोंगीला का इंजेक्शन देता? अबे साले, पाहिलं का? एका रपट्या डॉक्टर बाई पळून गेले का नाही, त्याला म्हणतात दहशत. हा प्रश्न ना आपण डायरेक्ट दिल्लीमध्ये मांडू. डोंगीला इंजेक्शन काय देता तुम्ही? कोण रे? रस्ता तिथून आहे. हा चल, जिल्ह्याला जायचं रस्ता तिकडून नाही जाऊ. नाना चला येतो, क्वार्टर भेटू आपण. तर सर लहानपणी तुमचं स्वप्न काय होतं? मोठं होऊन गरिबांना मदत करायची. वाव. तर मोठं होऊन केली तुम्ही मदत? मी मोठा झालो तेव्हा मला समजलं की मीच गरीब आहे. काय झालं काकू आता? बरं झालं तू आलास बाबा. समजावून सांग जरा तुझ्या मित्राला. काय झालंय पण काकू? अरे काल रात्री घरी येऊन एकटाच घाणघाण शिव्या देत बसला होता. अरे काय रे, मादर फादर समोर येऊन घाण शिव्या देत होतास, लाज नाही वाटत? अरे आमच्या घराची बेल वाजवायची सोडून शेजारच्या घराची बेल वाजवत बसला होता. अरे तुझे डोळे काय झाकलेत का काय? अरे 180च्या स्पीडने गाडी चालवत घरी आलाय. येड्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असता ना तुझ्या. आणि हे सगळं कशामुळे माहिती का? दारू डोसून ठेवली होती. अरे भेळ खाऊन मी अख्खा दिवस काढलाय, भेळ खाऊन. आणि तू एकटा दारू प्यायला गेला होतास. लवकर सुधार, नाहीतर भोग भोगावे लागतील याचे. तुमच्या मुलाला भोग भोगावे लागतील. नाही पण आता याला शिक्षा काय द्यायची तूच सांग. अहो जाऊ दे काकू, तो चुकलाय तर माफ करा यावेळेस. पुढच्या वेळेस मी त्याच्या गाडीची चावी घेऊन घरी घेऊन येईन त्याला. बाळा तुला मराठीतली एक म्हण माहिती का रे? कुठली हो काका? माशाला पोहायला. हा आणि बापाला जेवायला. सॉरी काका, जाऊ का? आपलं जाऊ का? जय. होय, करिअर बद्दल काय विचार केला का नाही? कवर असं बॉम्बलाच फिरणार आहे? अरे टकल्या. काय रे बिना लग्नाच्या? मैंने तो बहुत लोगों से पूछा कि सूर्या भाऊ कहाँ रहते. सब लोग बोले यहाँ कोई सूर्या बुरिया नहीं रहता. अरे खाली सूर्या पूछेगा तो बहुत है इधर. गेम चेंजर सूर्या पूछेगा तो पता चलेगा ना. गेम चेंजर सूर्या? हाँ, इसके पीछे कहानी है, सुनेगा? नहीं. अरे मैच मालूम है? मैच? अरे T20 फाइनल मैच. अरे मैच बोलेगा तो ऐसा मैच. 176 का टारगेट लेकर ये इंडियन टीम ट्रॉफी की तरफ जा रही थी. 14 ओवर तक सब ठीक था. जैसे ही 15वीं ओवर पड़ी, मैच कभी इधर चले कभी उधर चले, कभी इधर चले कभी उधर चले. फिर साउथ अफ्रीका ये दे चौका दे छक्का दे चौका दे छक्का. अरे इंडियन फैंस का दिल ऐसे रॉकेट की माफी उड़ रहा था. धक 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 धक. फिर अचानक 6 बॉल पर 16 रन. अरे बाप रे. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. मैंने रोहित के कान में जाके धीरे से बोला, पांड्या को ओवर दे. पांड्या ने फुलटोस बॉल डाली. ऐसे क्लास ने छक्का मारा. सब लोग चिल्ला रहे थे, छक्का 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 छक्का.
क्या हुआ? फिर तो छक्का होगा। अरे छक्का होगा तेरा बाप। पब्लिक चिल्ला रही थी और ऐसे सूर्या भाव ने कैच को लपकन, ये बाउंड्री के बाहर एक पाव छपकन, और मैंने ये कैच लपक लिया। ये बैलेंस, ये बैलेंस, ये बैलेंस, और हम मैच जीत गए। कशी बसवली काय ना खाली, कशी बसवली झालं ना गायब. अरे म्हणत होतो भांडण नका करू. वाघ आला ना सगळ्यांची बात्या गुळ होती, लगेच पळून जातात. अरे बादशाह दगड फेक, मारामारी, उंच उडी, लांब उडी. वाघ आला ना सगळे घाबरतात. इलेक्शनला उभं राहणार वाघ, सरकार चालवायचं वाघाला. साहेब आला, पळा रे पळा. दादा हायवेला जायचं, हायवेला जावा की मग. पाणीपुरी आहे काय? हाय की. खावा की मग. तुम्हाला पोहायला येते काय? नाही. बघा कुत्रा तुमच्यापेक्षा चांगला आहे, त्याला पावता तरी येते. तुम्हाला येते काय? हा मग. मग तुमच्यात आणि कुत्र्यात फरक काय? समोसा किती रुपयाला आहे? 12 रुपयाला आहे. आणि चटणी? समोसा 12 रुपयाला आहे, चटणी फ्री आहे. मग चटणी पार्सल करा. आईनं घरात भजी बनवल्यात त्यासोबत खातो. थांबा. नाही साहेब, आम्ही तिघ तर नाही तर तुम्हाला नेलं असतं. माया तेरे वेकणनू तेव्हा मध्ये बसलाय, नाही तर तुम्ही होते. वाटलं त्याला सोडून येतो. हा साहेब कशाला तुम्ही मिटून घेणार आहोत? अरे उघड, तुला सांगतोय मी. साहेब डिक्की नको ना प्लीज. उघड लवकर. का रे भाडखाऊ, पोरीला किडनॅप करतो काय? मॅडम तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. तुम्ही शांत बसावं. काय रे, 20 तारखेला माझा बर्थडे ना, तू सरप्राईज प्लॅन केला का काही? आणि आपण लोणावळ्याला व्हिला बुक करणार होतो ना? नाही, तू केलाच नसेल, मला माहिती. तुला कॅडबरी आणायला लावली होती, आणली की नाही तू कॅडबरी? आणि टेडी पण नसेल आणला. तुझ्या प्राचीला मेसेज का करतो इंस्टाग्रामला? साहेब, मी याची गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड मला कधीच मेसेज नाही करत. तर तुझ्याला फेसबुकला मेसेज करतो आणि मला मेसेज पण नाही करत. काही कॉल सुद्धा नाही कर. मी रात्री 12 वाजता कॉल करते, तो सुद्धा तो नाही करत. ओ साहेब, तुम्ही तरी सांगा नाही, आला समजून माझं ऐकत नाही. माझं कोणी तुम्ही सागर घेऊन येला. थँक्यू साहेब, येतो. एकदम निवांत. जपून अरे रस्त्याने चाललो होतो ना, अचानक वाघ आला ना समोर. अरे निल्याने अशी खतरनाक कट आणली ना, साईडने गाडी नेली. निल्या नसला असता तर ना मेळच असतो मी आता. वाघ माग लागला. अरे वाघ माग लागला होता आमच्या, माहितीये का तुम्हाला? अरे एक गाडीला फक्त 4 गेर आहे. 5व्या गेअरवर टाकला ना निल्याने गाडी, अशी खतरनाक पळवत होता माग, आमच्या माग. आम्ही वाघाच्या पुढं बाबो, लय खतरनाक अशी डेंजर पळवत होता ना गाडी. तुम्ही बघितलं असताना एवढंच झाले असते. वाघ गायब झाला. गायब झाला? मागून गायब झाला. आणि मी असं माग बघून पाहिलं तर वाघ गायब झाला. आणि पुढे पाहिलं, डायरेक्ट आमच्या पुढे येऊन थांबला. खतरनाक नेल्याने डायरेक्ट 6व्या गेअरवर टाकली, त्या वाघावरून गाडी उडवली. बाबू खतरनाक किस्सा झाला, काय सांगू. आपल्या अंगावर उडी मारली होती. वाघाने झेप. कधी? शिफ्टी नव्हतं की अरे शेफ्टी धरली ना वाघाची, गाडीवरून उतरून असं गोल फिरून फेकून दिला वाघ तिकडं. चाला सुद्धा नको समजू आपल्या भावाला. लय खतरनाक किस्सा झालता. जिवंत राहिला असता का? मी नसतो जिवंत असला असतो ना, मी जिवंतच राहिलो नसतो. सर, तुम्ही ड्रिंक वगैरे करता का? मी ड्रिंक वगैरे करत नाही हो, डॉक्टरांनी सांगितल्यापासून. कुणीतरी जास्त आग्रह केला तरच पितो. हे कोण आहे तुमच्या बरोबर? यालाच ठेवलाय आग्रह करायला. काय रे, मी नापास झालो म्हणून माझं बाबा ह्या पिंडक्यासोबत लग्न लावून दिला, आणि तू नापास झाल्यावर तुझ्या बाबाने तुला डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन दिले. अगे
सकाळ सकाळी बोनीच्या टायमिंगला तुझा नाही काय बनवा जातीस काय तुझ्या आईचा आईच्या कोथमीर 20 रुपये. Excuse me, I need a help. Actually, my phone is dead and it's an emergency. I just want to make a call to my mom. So will you please help me? Will you please give me your phone? Just for a one call, please. नाव काय तुझं? ऋषभ मोरे. ऋषभ मोरे म्हणजे मराठी आहेस तू? हो. लाज वाटली पाहिजे तुला. महाराष्ट्रात राहून मराठी असून तुला मराठीच बोलता येत नाही. अरे तुम्हीच असं करेल तर बाकीचे लोक काय करतील? दुसऱ्यांच्या देशातल्या भाषा वापरण्यापेक्षा आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठीच बोललं पाहिजे. लाज वाटू द्या जरा. सॉरी भाऊ. ठीक आहे, नंबर सांग आणि हा यापुढे लक्षात ठेव. 91 67 53 55. इंग्लिश मध्ये सांग ना. यार